सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांशी एक नागरिक म्हणून आपलं नातं काय असतं? म्हणजे आपण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो, सणासुदीला शुभेच्छा देतो, पण हे नातं खरंच इतकंच मर्यादित आहे का? की या पलीकडे जाऊन आपण त्यांच्या आयुष्याला स्पर्श करू शकतो? आज आपण अशाच एका प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यातून काय शिकायला मिळतं हेही पाहणार आहोत. आपल्याकडचं आजचं माहिती साधन आहे अनुराधा प्रभुदेसाई यांचं लेखन वीरांना सलामी. हा एक म्हणजे एका सामान्य पर्यटकाच्या वैयक्तिक शपथेपासून सुरू झालेल्या प्रवासाचा अनुभव आहे. आणि हा प्रवास पुढे जाऊन एक मोठी चळवळ बनतो. अगदी. या अनुभवातून आपण हे समजून घेणार आहोत की एक लहानसा निर्णय, एक प्रामाणिक भावना, लष्कर आणि सामान्य नागरिक यांच्यात एक अतूट भावनिक सेतू कसा बांधू शकते. चला तर मग ही गोष्ट नेमकी काय आहे ती जवळून समजून घेऊया. तर या प्रवासाची सुरुवात होते 2004 साली. लडाखची एक सामान्य सहल होती. हो, लेखिका एक पर्यटक म्हणून तिथे गेल्या होत्या. पण जेव्हा त्या द्रास सेक्टरमध्ये पोहोचल्या तेव्हा लांबूनच दिसणारी टायगर हिल आणि इतर शिखरं पाहून त्यांच्या मनात 1999च्या कारगिल युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि इथे आपल्या सैनिकांनी काय शौर्य गाजवलं असेल या कल्पनेने त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. ती एक खूप अस्वस्थ करणारी भावना होती. हो, आणि ही अस्वस्थता फक्त पर्यटन स्थळं पाहण्यापुरती नव्हती. नाही, त्याचं रूपांतर एका निर्णायक क्षणात झालं, जेव्हा त्या ऑपरेशन विजय स्मारकाजवळ पोचल्या. ऑपरेशन विजय म्हणजे कारगिल युद्धाला दिलेलं अधिकृत नाव. बरोबर. तिथे त्यांना युद्धावरची एक छोटी फिल्म दाखवण्यात आली आणि त्या फिल्मच्या शेवटी एका शहीद वीराच्या आईचे शब्द त्यांच्या कानावर पडले. काय होते ते शब्द? ती आई म्हणाली होती, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो. बापरे. हे शब्द म्हणजे एखाद्या कानशिलात लगावल्यासारखे होते. यात फक्त एका आईचं दुःख नव्हतं, तर देशाच्या प्रत्येक नागरिकाला केलेलं एक थेट आवाहन होतं. एक प्रकारे जाब होता. अगदी. आणि मला वाटतं ह्या शब्दांनीच त्या अस्वस्थतेचं रूपांतर एका ठोस कृतीमध्ये केलं. बरोबर. कारण केवळ हळहळून थांबणं आणि त्यातून प्रेरणा घेऊन काहीतरी करणं यात खूप फरक आहे. मग लेखिकेने तो पुढचा टप्पा कसा गाठला? इथेच त्या प्रवासाला एक कलाटणी मिळाली. त्या भावनेच्या भरात विजयस्तंभासमोर उभं राहून त्यांनी एक शपथ घेतली. कोणती शपथ? निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. वा. पण म्हणजे भावनेच्या भरात शपथ घेणं सोपं असतं? हो, पण एका अनोळखी प्रदेशात जिथे लष्कराचा इतका कडेकोट बंदोबस्त असतो तिथे सामान्य नागरिकांना घेऊन जाणं ही एक प्रचंड मोठी जबाबदारी होती. आणि याच शपथेमधून मिशन लडाखची कल्पना समोर आली. हो, श्रावण महिन्यात राखी पौर्णिमेचा मुहूर्त साधून नागरिकांना घेऊन कारगिलला जायचं आणि आपल्या रक्षणकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून राखी बांधायची. पण हे बोलायला जितकं सोपं वाटतंय तितकं नक्कीच नसेल. सैन्याच्या रेजिमेंटमध्ये परवानगी मिळवणं तर? लेखिकेच्याच शब्दांत सांगायचं तर सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवण्यासारखं होतं. मग हा अडथळा त्यांनी पार कसा केला? खूप प्रयत्न केले. अनेक ठिकाणी संपर्क साधला, पण प्रतिसादच मिळत नव्हता. अच्छा. अखेर त्यांना लेहमधील 14 कोरच्या हेडक्वार्टर्समधून प्रतिसाद आला. आता हे 14 कोर म्हणजे भारतीय लष्करातील एक अत्यंत महत्त्वाचं दल, ज्याला फायर अँड फ्युरी कोर असेही म्हणतात. हो, सियाचीनपासून ते पूर्व लडाखपर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर असते. अगदी. तिथे त्यांची भेट झाली कर्नल झा यांच्याशी. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला भेटायला जाताना मनात एक दडपण तर असणारच. नक्कीच. पण कर्नल झा यांनी केवळ परवानगीच दिली नाही, तर पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिलं. छान. आणि जाताना ते एक वाक्य म्हणाले जे या मिशनचा पाया ठरलं. ते म्हणाले, वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड. वन्स कनेक्टेड, ऑलवेज कनेक्टेड. म्हणजे एकदा नातंच जोडलं गेलं की ते कायमचं. हो. आणि हे केवळ औपचारिक शब्द नव्हते. लष्करी परंपरेचं ते प्रतीक होतं. त्यांनी आपला हा शब्द पुढे 10 वर्षांनी अरुणाचलच्या सीमेवर भेटूनही पाळला. हा विश्वास या मिशनसाठी खूप मोलाचा होता. आणि ह्यात जोडलेल्या नात्यामुळेच पुढे काही अविस्मरणीय प्रसंग घडले असणार. हो, या पुस्तकातला एक प्रसंग तर माझ्या मनाला खूप भिडला. पँगॉंग लेकजवळचा. अच्छा, तिथे काय झालं होतं? तिथे एक तरुण सैनिक होता. त्याची रजा काही कारणास्तव रद्द झाली होती आणि त्याच दिवशी त्याच्या मावस बहिणीचं लग्न होतं. तो खूप उदास होता. अरे रे. लेखिकेला भेटल्यावर तो म्हणाला, तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. आणि मग थोड्या वेळाने त्याने हिंमत करून विचारलं, मासी, क्या मैं आपके गले लग सकता हूं? कमाल आहे. तो त्या क्षणी लेखिकेमध्ये आपली अणुमावशी शोधत होता. तो त्यांना मिठी मारतो आणि मग रांगेतले इतरही सैनिक पुढे येतात.
हा प्रसंग केवळ भावनिक नाहीये. नाही, तो सैनिकांच्या मानसिक लवचिकतेचा एक महत्त्वाचा भाग दाखवतो. अशा तणावपूर्ण आणि एकाकी वातावरणात कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर असताना असे इमोशनल अँकर्स तयार करणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं. म्हणजे ती अनुमावशी केवळ एक व्यक्ती नव्हती, तर एका संपूर्ण युनिटसाठी भावनिक आधार बनली होती. अगदी. म्हणजे हा केवळ एक राखी बांधण्याचा कार्यक्रम नव्हता, तर खऱ्या अर्थाने नाती जोडण्याचा सोहळा होता. पण सैनिकांशी बोलताना त्यांच्या मानसिकतेबद्दल अजून काही वेगळ्या गोष्टी जाणवल्या का? हो, नक्कीच. सैनिकांची मानसिकता आणि आपली शहरी मानसिकता यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे दाखवणारा एक प्रसंग आहे. कोणता? कारगिलमध्ये शिरताना एका पुलावर एक सैनिक ड्युटीवर तैनात होता. लेखिकेच्या गटाची तपासणी करताना त्याच्याशी गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी परतताना पाहिलं तर तोच सैनिक पुन्हा तिथे होता. काय सांगताय? म्हणजे 24 तासानंतरही तो तिथेच होता? 24 नाही, तब्बल 36 तास. 36 तास? हो. जेव्हा त्याला आश्चर्याने विचारलं की तू परत कसा गेला नाहीस, तेव्हा तो सहजपणे हसून म्हणाला, मैं गया ही कहा था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूं. म्हणजे त्याचा सहकारी आजारी असल्यामुळे तो सलग 36 तास ड्युटीवर होता. हो. हे अविश्वसनीय. आपण 8-10 तासांच्या शिफ्टनंतर थकतो. हे त्याला कसं शक्य झालं असेल? हाच प्रश्न लेखिकेनेही त्याला विचारला आणि त्याचं उत्तर ते आपल्या 10 ते 5 किंवा वर्क लाईफ बॅलन्सच्या चौकडीत बसणारच नाही. काय म्हणाला तो? तो म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. वाह, सब कुछ आसान है. हे जे म्हणणं आहे ना, ही केवळ एक प्रतिक्रिया नाहीये. नाही, यामागे एक वेगळंच तत्वज्ञान दडलंय. हे एका विशिष्ट मानसिकतेचं आणि प्रशिक्षणाचं प्रतिबिंब आहे. कसं काय? आपल्या शहरी जीवनात आपण प्रत्येक गोष्टीतील अडथळे आधी पाहतो. आपलं आयुष्य प्रॉब्लेम फोकस्ड असतं. याउलट सैन्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांची मानसिकता मिशन फोकस्ड असते. अगदी. एकदा ध्येय ठरलं की ते पूर्ण करायचंच. दिमाग में डाल देना है म्हणजे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन कर्तव्याला पहिलं स्थान देणं. आणि ही मिशन फर्स्ट वृत्ती केवळ ड्युटीवरच नाही, तर इतर वेळीही त्यांच्या वागण्यातून दिसत असणार. हो, याचा एक उत्तम अनुभव लेखिकेला 2006 साली आला. तेव्हा लडाखमध्ये ढगफुटी होऊन महापूर आला होता. अच्छा. लेखिकेचा गट रस्त्यात अडकला. आभाळ फाटल्यासारखा पाऊस, नद्यांना पूर आणि खलसेचा पूल कोसळल्यामुळे सगळे रस्ते बंद. बापरे, म्हणजे परिस्थिती गंभीर होती. खूप. रात्रीचे 10:30 वाजले होते. सोबत 10 तरुण मुली होत्या आणि सगळीकडे भयान काळोख. अशा परिस्थितीत लष्कराशिवाय दुसरा कोणताच आधार नसतो. बरोबर. त्यांनी जवळच्या आर्मी पोस्टवर पोहोचून कर्नल झा यांना फोन लावला. मग त्यांनी केवळ फोनवर धीर दिला नाही, तर तात्काळ त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोयी केली. आणि गंमत म्हणजे मध्यरात्री तिथले सैनिक काय घेऊन आले? गरमागरम भजी आणि ताजं जेवण घेऊन हजर झाले. त्या परिस्थितीत हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. खरंच, संकटात मदत केली हे तर आहेच, पण त्यामागे त्यांची भावना काय होती? हीच तर खरी गोष्ट आहे. जेव्हा लेखिकेने त्यांचे आभार मानले, तेव्हा ते सैनिक म्हणाले, आप हमें मिलने के लिए इतनी दूर से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. म्हणजे तुम्ही आम्हाला भेटायला इतक्या लांबून येता, आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्या. हो, हा अनुभव लेखिकेच्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकुचित आयुष्याला एक मोठा धक्का देणारा होता. इथे सेवेची भावना एकतर्फी नव्हती, ती दुतर्फा होती. पण हा प्रवास 5 वर्षांचा होता. या काळात या भेटींमधनं नेमकं काय साध्य झालं? केवळ लेखिकेची शपथ पूर्ण झाली की त्या पलीकडेही काहीतरी घडलं? हेच या मिशनचं खरं फलित आहे. या 5 वर्षात केवळ शपथ पूर्ण झाली नाही, तर त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एक मोठा बदल घडला. उदाहरणार्थ 2008 साली मिशनच्या 5व्या वर्षी द्रासमधल्या विजयस्तंभाजवळच्या वातावरणातून बाहेर पडल्यावर भाग्यश्री नावाची एक तरुणी भावूक होऊन म्हणाली, अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. देशप्रेम फक्त सैनिकांपुरतंच असतं का गं? वाह. आपलंनी त्यांचं काही देणं घेणं लागत नाही का? हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. खरंच. कारण या मिशनने हेच साधलं. सैनिकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या शौर्याच्या भूमीवर फिरून नागरिकांच्या मनात कर्तव्याची आणि देशप्रेमाची भावना पुन्हा जागी झाली. म्हणजे तिथलं वातावरणच माणसाला बदलवतं. अगदी. लेखिका म्हणतात की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव सगळं गळून पडतं. त्या रौद्र प्रदेशात राहूनही ममत्व जपणारे सैनिक भेटले की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येतो. आणि या 5 वर्षांच्या प्रवासाचा कळसाध्याय म्हणजे
ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांची भेट. हो, ते स्वतः कारगिल युद्धातील तोलोलिंग शिखर जिंकण्याच्या अत्यंत कठीण योजनेचे शिल्पकार होते. एका युद्धवीराने या सामान्य नागरिकांच्या गटाला भेटायला येणं हाच एक मोठा सन्मान होता. नक्कीच. एवढा मोठा अधिकारी ज्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेतृत्व केलं, ते स्वतः या गटाशी संवाद साधायला आले. त्यांनी आधी या मिशनबद्दल लेखिकेचं अभिनंदन केलं. आणि मग त्यानंतर त्यांनी एक कळकळीची विनंती केली, जी एका मागणीसारखी होती. काय म्हणाले ते? ते म्हणाले, तुम्ही 5 वर्षांचा वादा केलात आणि तो निभावलात. ह्याबद्दल अभिनंदन. पण माझा हक्क वापरून सांगतो की तुम्ही हे मिशन बंद करू नका. अच्छा, पण का? त्यांनी कारणही सांगितलं. ते म्हणाले, शहरातल्या हुशार मुलांना सांगा की सैन्याला त्यांची गरज आहे. किमान 5 वर्षांसाठी तरी डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. म्हणजे त्यांनी लष्कर आणि नागरिकांमध्ये जो भावनिक सेतू बांधला आहे, तो तसाच पुढे चालू ठेवण्याचं वचन मागितलं. ही गोष्ट केवळ राखी बांधण्यापुरती किंवा सलामी देण्यापुरती मर्यादित नव्हती. नाही, ब्रिगेडियर ठाकूर याकडे एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहत होते. एका युद्धवीराने दिलेली ही जबाबदारी, ती त्या 5 वर्षांच्या शपथेपेक्षाही खूप मोठी होती. खूपच मोठी. यातून हे स्पष्ट होतं की देशाच्या सुरक्षेसाठी केवळ सीमेवर लढणारे सैनिकच नाही, तर त्यांच्याशी जोडलेल्या जागरूक आणि कृतज्ञ नागरिकांचीही तितकीच गरज आहे. हां, भावनिक सेतू केवळ सैनिकांचं मनोबळ वाढवत नाही. तर तो नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो शहरातल्या प्रतिभावान तरुणांना लष्करात येण्यासाठी प्रेरित करू शकतो. तर एका सामान्य पर्यटकाच्या भावुक शपथेपासून सुरू झालेला हा प्रवास लष्कर आणि नागरिक यांच्यात एक अतूट नातं तयार करण्यापर्यंत पोहोचला. हो, लेखिकेने तोलोलिंगला सॅल्यूट ठोकून केवळ वीरांना सलामी दिली नाही, तर ब्रिगेडियर ठाकूर यांना वचन देऊन एक अधिक जबाबदार भारतीय नागरिक बनण्याचं आश्वासनही दिलं. या संपूर्ण अनुभवाचं सार लेखिकेच्याच एका वाक्यात आहे. त्या म्हणतात, आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे. आणि त्यांच्या त्या त्यागाची आठवण करून देणाऱ्या त्या ओळीत आहे, जी अनेक युद्धस्मारकांवर लिहिलेली असते. वेन यू गो होम, टेल देम ऑफ अस अँड से, फॉर युअर टुमॉरो वी गेव आर टुडे. तुमच्या उद्यासाठी त्यांनी आपला आज दिला. हा सगळा आढावा ऐकल्यावर एक विचार मनात येतो, जो ब्रिगेडियर ठाकूर यांच्या आवाहनाशी जोडलेला आहे. कोणता विचार? त्यांनी शहरातल्या तरुणांना सैन्यात सामील होण्याचं आवाहन केलं. आजच्या काळात जिथे करिअरचे अगणित ग्लॅमरस पर्याय उपलब्ध आहेत, तिथे सेवा परमो धर्म मानणाऱ्या खडतर आयुष्याची निवड करणं म्हणजे नेमकं काय? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि केवळ कौतुक, आदर किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्यापलीकडे जाऊन एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून आपण या निवडीला खरा पाठिंबा कसा देऊ शकतो?